पापड टाकल्यानंतर गॅस थोडासा मीडियम करायचा. फार मोठा गॅस असेल तर पापड लाल होऊ शकतो. तांदळाचे पापड बनवण्यासाठी येथे मी कोलम 2 किलो तांदूळ घेतलेला आहे. तुमच्याकडे कोलम तांदूळ नसेल तर तुम्ही कोणताही जाड प्रतीचा पण चांगल्या क्वालिटीचा तांदूळ पापडासाठी घ्या. त्यासोबतच मी नेहमी जी भाजीची वाटी दाखवते ती 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. तिचं वजन साधारण 100 ते 150 ग्रॅम भरतं. हे तांदूळ आणि डाळ मी सुरुवातीला एक पाण्याने धुतल्यानंतर ते पाणी काढून टाकते. ते घेत नाही आणि नंतर 2-3 पाण्याने हे तांदूळ आणि डाळ मी धुवून घेते. ते पाणी फेकून न देता मी झाडांना घालते. आता उन्हाळा आहे म्हणजे आपली पाणी पण वायाला जात नाही आणि झाडांनाही पोषण मूल्य मिळतं. डाळ तांदूळ धुवून झाल्यानंतर साधारण 1 ते 1.5 बोट वर पाणी राहील एवढं पाणी स्वच्छ पाणी ठेवायचं आहे आणि हे आपल्याला 1 तास भिजत ठेवायचं आहे. 1 तास झालेला आहे. आपले तांदूळ आणि डाळ चांगले भिजलेले आहेत. आता यातील आपण पाणी काढून घेऊया. खाली एक बादली ठेवून त्यावर स्टीलची चाळणी ठेवून त्यावर एक सुती कपडा ठेवून मी सगळे तांदूळ चाळणीमध्ये घेणार आहे. म्हणजे आपलं त्या तांदळातलं पाणी सगळं व्यवस्थित निथळून निघेल. तुमच्याकडे जर बारीक होलची चाळणी असेल तारेची तर तुम्हाला असं कपडा टाकण्याची गरज नाहीये. मग तुम्ही डायरेक्ट हे चाळणीवरती तांदूळ निथळून घेऊ शकता. याच पद्धतीने बारीक तारेच्या चाळणीमध्ये उडदाच्या डाळीचं पाणी पण आपल्याला निथळून घ्यायचं आहे. 15-20 मिनिट डाळ तांदळातलं पाणी निथरलेलं आहे. नंतर हे डाळ तांदूळ मी हॉलमध्ये आणून खाली सुती कपडा टाकून घेणार आहे आणि त्या सुती कपड्यावर डाळ तांदूळ वेगळे वेगळे पसरून वाळून घेणार आहे. हे डाळ तांदूळ वाळायला घातल्यानंतर काय करायचं, थोडंसं हात फिरवत राहायचा. थोडा वेळ झाला की हात फिरवत राहायचा. म्हणजे काय होतं, डाळ तांदूळ लवकर वाळले जातात. काल आपण डाळ तांदूळ भिजवून वाळायला घातलेले होते ते दिवसभर अगदी छान कोरडे वाळलेले आहेत. आता हे डाळ तांदूळ आपण एकत्र करून दळून आणायचे आहेत. गिरणीतून दळून आणताना बारीक दळून आणायचे आहेत. डाळ तांदळाचं पीठ मी दळून आणले आणि चाळणीने सगळं पीठ चाळून घेतले. त्यातलं मी हे जे नेहमीचे भाजीची वाटी दाखवते त्या 5.5 वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याचं वजन अर्धा किलो भरतं, म्हणजेच 500 ग्रॅम भरतं. या पिठाची उकड घेण्यासाठी असं जाड बुडाचं तुम्ही पातेलं घेऊ शकता किंवा कुकर घेऊ शकता. बहुतेक तुम्ही कुकरच घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये चांगली वाफ कोंडून राहते आणि आपलं पीठ चांगलं शिजतं. आता ज्या भांड्याने आपण पीठ घेतलं होतं त्याच भांड्याने आपल्याला 1.5 भांडं पाणी घ्यायचं आहे. माझ्याकडे पोहे खाण्याचे 3 साईजचे चमचे आहेत. ह्या मोठ्या साईजच्या चमच्यानी मी सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये या चमच्याने मी 1 चमचा पापड खार घेतलेला आहे. पापड खारचं वजन केलं ते 15 ग्रॅम होतं. याच चमच्याने 1 गच्च भरून मीठ घेतलेलं आहे. त्याचं वजन 20 ग्रॅम आहे. पाऊण चमचा मी जिरे घेतलेले आहेत. ते खलबत्त्यात ओबडधोबड कुटून घेतलेले आहे. पाव चमचा हिंग घेतलेला आहे. अर्धा चमचा मी खाण्याचा डिंक, जो लाडूमध्ये डिंक टाकतात तो बारीक पावडर करून घेतलेला आहे. मिश्रणाला चांगली उकळी येऊ दे. पाणी चांगलं 2-3 मिनिट उकळून दिलेलं आहे. उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि तुमच्याकडे जर चाटू असेल म्हणजे लाकडी चमचा असेल तर तो घ्या किंवा नसेल तर तुम्ही असं लाटणं ओलं करून घेतलं तरी चालेल. आता हे सोयीस्कर व्हावं म्हणून आपण खाली घेतोय. गॅस बंद करते आणि हळूहळू आपल्याला हे पीठ यामध्ये मिक्स करायचं आहे. थोडं पीठ घालून ते मिक्स करून घ्यायचे. महत्त्वाचं म्हणजे तांदळाला कमी जास्त पाणी लागू शकतं. कमी पाणी पडलं तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करून यामध्ये नंतर टाकू शकता किंवा पातळ झालं तर थोडंसं पीठ यामध्ये ॲड करू शकता. आता गाठी पडू द्यायच्या नाही आहेत. चांगलं सगळीकडून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच पीठ व्यवस्थित मिक्स केलं म्हणजे त्याच्यामध्ये गाठी पडत नाही आहे आणि आपल्याला पापड करायला सोपं जातं. पीठ व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर अगदी अर्धा मिनिटच मी गॅस चालू केला होता आणि लगेच बंद केला आणि त्याला शिट्टी काढून झाकण लावलेलं आहे. म्हणजे त्या पिठाला आतमध्ये चांगली वाफ बसेल. पीठ मळण्यासाठी येथे मी जाड प्लास्टिकची पिशवी कापून घेतलेली आहे. पातळ प्लास्टिकचा वापर आपल्याला करायचा नाहीये. हवं तेवढं पीठ घेऊन कुकरला परत झाकण लावून टाकायचं आहे. म्हणजे आपलं पीठ गरम राहतं आणि आता हे पीठ आपल्याला मऊ मळून घ्यायचं आहे. हाताला चटके बसू नये म्हणून या पद्धतीने पीठ मऊ करून घ्यायचे. इथे तुम्ही सुती कपड्याचा सुद्धा वापर करू शकता.
मी सुरुवातीलाच दक्षता घेतल्यामुळे या पिठामध्ये कोणती गाठ पडलेली नाहीये आणि पीठ अगदी मऊ झाले. इथे हे पीठ व्यवस्थित झालेलं आहे. पण जर तुम्हाला गरज वाटली तर एका ताटलीमध्ये थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि कोमट पाण्याचा हात लावून हे पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं. इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही चाळणी, स्टीलच्या चाळणीवर सुद्धा हे पीठ उकडून घेऊ शकता. आत्ताच आपण हे पीठ व्यवस्थित मळून याचे उंडे बनवून घ्यायचे आहेत. काही वेळेस उपवासामध्ये तेलाचा अजिबात वापर केलेला चालत नाही, म्हणून मी इथे आत्तापर्यंत कोणताही तेलाचा वापर केलेला नाहीये. तेलाचा हात न लावताच उकडायला ठेवलेला आहे. तुम्ही जर तेलाचा जास्त वापर केला तर त्या तांदळाच्या पापड्यांना नंतर तेलाचा वास यायला लागतो आणि चवीला चांगले लागत नाहीत. हे ढोकळे आपण 15 मिनिट मीडियम गॅसवर उकडून घेऊया. 20 मिनिट ढोकळे उकडून झालेले आहेत. तांदळाचे पापड तयार करताना आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी एका ताटामध्ये मी तेलाची वाटी, पाण्याची वाटी, उलथणी, सुरी, हे पावभाजीचं स्मॅशर, एक तांब्या, भातवाडी, 2-3 छोटे चमचे, एक ताटली, पुरी बेलन मशीन, पोळपाट, स्वच्छ कपडा हात पुसायला. इकडे पण माझ्याकडे अजून 2 मशीन आहेत. तर एक माझी आहे, 2 माझ्या मैत्रिणीच्या आहेत. आपल्याला ही पूर्वतयारी केली म्हणजे उठबस करण्याची गरज पडत नाही. तुम्ही एकट्या पण असल्या तर हे पापड अगदी सहजपणे करू शकता. गरम आहे म्हणून एक खाली स्टँड ठेवलेला आहे. थोडे ढोकळे काढून घेतलेत आणि आता हे आपण मळून घेऊया व्यवस्थित. खूप जर गरम असेल तर तुम्ही असं पावभाजीच्या स्मॅशरनी पण हे पीठ असं मळून घेऊ शकता, किंवा एखादा तांब्या घेऊन तुम्ही तांब्याने सुद्धा हे पीठ असं व्यवस्थित मळून घेऊ शकता. म्हणजे आपलं काम पटपट होतं. पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय आणि आपल्याला पीठ फार गार होऊ द्यायचं नाहीये. गरम गरम पिठाचे पापड केले म्हणजे ते लवकर होतात. एक जीव मळून घेतलेला आहे. आता आपल्याला जसं करायचं तसं आपण पीठ काढून घेऊया आणि हा गोळा परत कढईमध्ये झाकून ठेवायचा, म्हणजे आपलं पीठ थंड होणार नाही. जेवढा हवा तेवढा गोळा चमच्याने घेऊन 2 प्लॅस्टिकचे पेपर घेतलेले आहेत आणि पुरी मशीनवर आल्हाद हाताने हे आपल्याला उलटे पालटे करत दाबायचे आहेत. येथे मी कोठेही तेल तुपाचा वापर केलेला नाहीये, तरी पण आपला पापड किती छान झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही बिना तेला तुपाचे पण पापड बनवू शकता. हलक्या हाताने प्लॅस्टिकचा पेपर काढून घ्यायचा आहे. या दोन्ही प्लॅस्टिकच्या पेपरला थोडा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि हवा तेवढा उंडा घेऊन आपल्याला पापड बनवायचा आहे. दोन्ही बाजूने हलक्या हाताने आपल्याला पापड प्रेस करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे पापड मशीन असेल तर जरी तुम्ही गोळा नाही केला तरी तो व्यवस्थित गोल होतो, हे पाहू शकता तुम्ही. पापड मशीन असेल तर पिठाचा उंडा न बनवताही तुम्ही गोल पापड बनवू शकता. या पिठाचे आपल्याला जेवढे आकाराचे पापड बनवायचे तसे उंडे बनवून घ्यायचे. थोडं पीठ गरम असतानाच हे उंडे बनवायचे. राहिलेलं पीठ पण मी चांगलं मळून घेतलेलं आहे आणि त्याचे पण उंडे बनवून घेत आहे. कढईमधलं पाणी परत मी उकळून घेतले आणि आपले उंडे गरम राहावेत म्हणून परत यामध्ये झाकून ठेवायचे आहे. आपलं पीठ गरम राहील. शिजवताना मी तेलाचा कुठेही वापर केला नाही. उंडे तयार करतानाही मी तेलाचा कुठेच वापर केला नाही. जैन लोकांमध्ये आयंबिल उपवास करतात, त्यामध्ये भिन्न तेला तुपाचे पापड खाल्ले जातात, म्हणून तुम्ही हे पापड सुद्धा तेलाचा वापर न करता सुद्धा बनवू शकता. आता मी थोडासा तेलाचा पेपरला हात लावून घेते. फार तेल लावायचं नाही. फार तेल लावलं तर नंतर त्या पापडांचा वास यायला लागतो. एकदा सुरुवातीलाच लावायचं आणि नंतर गरज असेल तरच लावायचं, नाही तर लावायचं नाही. आपल्याला छोट्या मोठ्या आकाराचे जे पापड बनवायचे तसा उंडा छोटा मोठा घ्यायचा आहे. एक पोळपाट घ्यायचा आहे, खाली एक प्लेट घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे दाबून घ्यायचे. अशा पद्धतीने 2-3 वेळा हा पापड दाबून घ्यायचा, म्हणजे तो छान होतो. तुमच्याकडे पापड मशीन नसेल तरी अशा पद्धतीने तुम्ही पापड बनवू शकता, फक्त पीठ गरम असायला हवं. पोळपाटावर लाटून सुद्धा हे तुम्ही पापड करू शकता. तुम्हाला हवं असेल तर एकसारखं लाटून घ्या आणि एकसारखे गोल हवे असेल तर वाटीने किंवा एखाद्या डब्याच्या झाकणाने त्याचे गोल पापड बनवून घ्या. असं सुती साडीवर मी पापड वाळायला घालते. थोडंसं सुरुवातीला प्रेस केलं म्हणजे हा प्लॅस्टिकचा पेपर आपला आल्हाद निघतो. आता लोखंडी मशीनवर आपण हा पापड करून पाहूया. हे पहा, यावर पण अतिशय पापड छान होतो. गरज असली तर एकदा दोनदा दाबून घ्यायचं. फार पातळ पण बनवायचे नाही, फार जाड पण बनवायचे नाही.
पाणी गरम केल्यामुळे आपले उंडे एकदम गरम झालेले आहेत आणि गरम असल्यामुळे ते मऊ लुसलुशीत पण आहेत आणि पापड पण आपला व्यवस्थित पटपट होतो. आम्हाला हे पापड जास्त करून भाजून खायचे आहेत म्हणून मी थोडे मोठे मोठे केलेत. तुम्हाला तळून खायचे असेल तर एकदम छोटी साईज करा, म्हणजे थोड्या तेलामध्ये भरपूर पापड तळले जातात. पण मी म्हणेल की तुम्ही तळण्यापेक्षा भाजून खाऊन वरतून शेंगदाण्याची चटणी घालून खाल्ले ते पापड खायला अतिशय छान लागतात. पातळ प्लॅस्टिकचा पेपर वापरल्यामुळे पापडला थोडे थोडे सळ पडत होते, मग तो पेपर मी कॅन्सल केला आणि दुधाच्या पिशवीचा प्लॅस्टिकचा पेपर वापरून मी आता हे पापड बनवणार आहे. उंडे उकडून घेतलेले आपले पापड तयार झालेले आहे. राहिलेले पीठ आपण जे कुकरमध्ये ठेवलं होतं आता ते परत मी बाहेर काढून घेते. अशाच पद्धतीने हे राहिलेल्या पिठाचे उंडे बनवून मी उकडून घेणार आहे आणि हे पापड पूर्ण करणार आहे. थोडे सुकल्यानंतर किनारीला पापड उचलायला लागले की मग अशा हलक्या हाताने उचलायचे आणि त्याला उलटे करायचे. हे मी घरातच फॅन खाली पापड वाळवणार आहे. 2 दिवस हे पापड मी घरातच फॅन खाली वाळवले आणि नंतर 2 दिवस ऊन फार कडक असल्यामुळे मी पुढे 2 दिवस 2-2 तासच हे पापड उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे. तुम्ही अति कडक उन्हामध्ये हे पापड जर दिवसभर वाळवले किंवा जास्त वाळवले तर याला तडे जाऊ शकतात. आपण लक्ष देऊनच हे वाळवून घ्यायचे आहेत. तेल गरम झालेलं आहे, पण आपण त्या छोटा तुकडा तळून पाहूया तेलाचा ताव कसा आहे ते. एकदम छानपैकी आपल्या पापडाचा तुकडा पण खूप छान फुलला आहे. पापड टाकल्यानंतर गॅस थोडासा मीडियम करायचा. फार मोठा गॅस असेल तर पापड लाल होऊ शकतो. खूप ताव आला तर तुम्ही गॅस पण बंद करू शकता. सगळ्या बाजूने हा असा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. यापूर्वी मी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कुरडया दाखवलेल्या आहेत. गव्हाची कुरडई पण मी आता केलेली आहे, तुम्ही ती पण रेसिपी अवश्य पहा. हे पहा किती छान फुलतीये. भाजून पण हे पापड छान होतात. यावर तेल किंवा तूप टाकून आणि वरून मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी टाकून मस्त लागतात हे पापड खायला.